रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. तो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं हरि तडिद्वास सन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणासंदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्जनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये सेवेला ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला ज्ञानी म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते शिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता क्षण क्षणाहाची करावा विचार क्षण क्षणाहाची करावा विचार
तरावयापार भवसिंधू नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे एक निष्ठ निष्ठावंत पंढरीचे वारकरी भक्तवांच्या कल्पतरू अकारण करुणावरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके दडिवाळ भक्त संत श्रेष्ठ तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून देहाचं नाशित्व म्हणजे देह कशाप्रमाणे नाशवान असून या देहापासून या काळापासून सावधानतेचा इशारा महाराज प्रकर्षानं प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या भावार्थाचा विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्याचं असतं. तो परिहार म्हणजे असा, आपल्या आर्वी या गावामधील ज्येष्ठ नागरिक श्रीयुत मुंजा भाऊजी कदम यांच्या पत्नी कैलासवासी सौभाग्यवती पार्वतीबाई मुंजा भाऊ कदम यांचं गेल्या 2 वर्षापूर्वी देहावसान झालं आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे 2 सुपुत्र प्रदीप भाऊ मुंजाभाऊ कदम आणि अर्जुन भाऊ मुंजाभाऊ कदम यांच्या ऋणानुबंधातून आलेली ही आजची वर्षश्राद्धाच्या निमित्ताची नैमित्तिक सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनाला उपस्थित असणारी पंचक्रोशीमधली सर्व गुणवान विद्वान मंडळी आज कीर्तनाला उपस्थित आहे. वारकरी चालींचा खजिना आणि त्याबरोबरच आता पंचक्रोशीमध्ये अत्यंत वारकरी पद्धतीनं चिंतनीय असे कीर्तन करणारे, आमच्यावर लहान्या भावाप्रमाणे प्रेम करणारे, आमच्या कृष्णा महाराजांशी ज्यांचा अत्यंत ऋणानुबंध आहे असे दत्ता महाराज झाडे हेही आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्याबरोबरच पंचक्रोशीतलं गुणवान व्यक्तिमत्व बाळू महाराज कुंभारीकर हेही आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्याबरोबर दुसरे बाळू महाराज एकरुकेकर बाळू महाराज यांचीही कीर्तनाला उपस्थिती आहे. आमचे ज्यांना लाडानं सगळे कलाकार मंडळी मामा मामा असं म्हणतात असे बंडू महाराज ढगे आसुलेकर मामा हेही आज कीर्तनाला उपस्थित आहेत. आणि त्याबरोबरच शहापूर नगरीमध्ये एक गुणवान व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व भागवताचार्य आमचे परम मित्र श्री गजाननजी महाराज पांचाळ शहापूरकर तेही आज कीर्तनाला उपस्थित आहेत. त्याबरोबरच पंचक्रोशीमधले भरपूर पारमार्थिक क्षेत्रामधली मंडळी नामदेव महाराज वाडीकर गोविंदपूरवाडी नाही का, गोविंदपूरचे नामदेव महाराज तेही उपस्थित आहेत. मामा आहेत गोविंदपूरचे. प्रभाकर महाराज आप्पा शहापूरचे आप्पाही उपस्थित आहेत. त्याबरोबरच एकरुक्याची हो ना प्रल्हाद महाराज हो ना. तर ही सगळी मंडळी पंचक्रोशीमधली उपस्थित आहे. सगळ्यांचा नामोल्लेख मला करता येणार नाही. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. आजच्या कीर्तनाची सेवा ही नैमित्तिक सेवा आहे. कर्म हे 4 प्रकारचं सांगितलं जातं. त्यामध्ये नित्यकर्म, काम्यकर्म, प्रायश्चित कर्म आणि चौथं आहे ते नैमित्तिक कर्म. एखादं मनामध्ये इच्छा ठेवून केलं जातं, कामना ठेवून केली जाते, त्याला काम्यकर्म म्हणावं. रोज आपण सकाळी उठल्यानंतर स्नान करतो, देवाची देवपूजा करतो, हे नित्यकर्म झालं. एखादं पाप घडलं, त्या पापाच्या क्षालनाकरता केलं जाणारं कर्म हे प्रायश्चित्त कर्म असतं. आणि असं आजचं या निमित्ताला धरून केलं जाणारं कोणतंही जे काही कर्म असतं त्याला नैमित्तिक क्रिया म्हणतात. ज्ञानोबराय वर्णन करतात, सोम सूर्यादिग्रहणे येऊनी करवती पारणे माता पिता मरणी अंकित जे दिवस. आई वडील यांनी ज्या तिथीला देह ठेवला, संत श्रेष्ठ एकनाथ महाराजही म्हणतात की बापा पुरुषासी पर्वकाळ जन्मात घडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र. ही पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी साजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण हिंदू धर्माचे अवलंब करणारे सगळे आहोत महाराज. हिंदू धर्मामध्ये जीवाला 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत आणि 3 प्रकारचे ऋण सांगितलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये जे आर्ष महाकाव्य म्हणून ज्यांची गणना होते त्याच्यामध्ये रामायण आहे, त्यामध्ये महाभारत आहे. त्या महाभारतामध्ये किंदम ऋषी आणि पांडवांचे वडील पंडूराजा यांच्यामध्ये झालेला संवाद आहे वनगमनामध्ये. त्यावेळेला किंदम ऋषीने पांडुराजाला 3 प्रकारच्या ऋणाचं वर्णन केलेलं महाभारतात पाहायला मिळतं. पहिलं ऋण आहे देव ऋण, दुसरं ऋण आहे ऋषी ऋण आणि तिसरं ऋण आहे पितृ ऋण.
आपल्यावर देवाचे खूप मोठे उपकार आहेत. हे देवऋण जे असतं ते भगवान विष्णूच्या संबंधानं असतं. ऋषी ऋण जे असतं ते भगवान शंकराच्या संबंधाने असतं आणि पितृऋण जे असतं ते ब्रह्मदेवाच्या संबंधाने असतं. विठ्ठला विठ्ठला. परमात्म्यानं सुंदर असा देह दिला. हे परमात्म्याचा आपल्यावर खूप मोठा उपकार आहे महाराज. देवे दिला देह भजना गोमटात तोया झाला फाटा बांधी केला. तोया झाला फाटा केला. तोया झाला फाटा बांधी केला. तोया झाला फाटा बांधी केला. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा दिले इंद्रिय हात पाय कान. परमात्म्यानं एवढं मोठं सगळं काही आपल्याला दिलं. तो परमात्मा देणार आहे. त्या परमात्म्याचं आपल्यावर ऋण आहे आणि मग ते ऋण कसं फेडावं त्यातून उतराई कसं व्हावं तो म्हणले दान केलं पाहिजे. जेने हा जीव जेने हा जीव दिला दान. त्या परमात्म्यानं आपल्याला हा देह दिलाय जीव दिलाय. त्या परमात्म्याचं चिंतन करणं हे त्या परमात्म्याच्या ऋणातून उत्तीर्ण होणं आहे. हे देव ऋणातून उत्तीर्णता आहे. त्यानंतर ऋषी ऋणातून उत्तीर्ण व्हायचं असेल हे भगवान शंकराच्या संबंधानं असणारं जे ऋण आहे यातून उत्तीर्ण व्हायचं असेल तो म्हणले ज्ञान मिळवलं पाहिजे. क्षणशः कनशः चैव विद्याम अर्थंच संचयित. क्षणाक्षणानं विद्या मिळवावी आणि कणाकणानं धन मिळवावं. ज्ञान मिळवल्यानंतर ह्या ऋषी ऋणातून मनुष्य उत्तीर्ण होतो. आणि तिसरं महत्त्वाचं ऋण आहे पितृऋण. या पितृऋणातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्यासाठी तर्पण सांगितलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. त्या पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आजची ही नैमित्तिक स्वरूपाची सेवा आहे. आणि या आजच्या कीर्तन सेवेसाठी विशेष रूपानं आमचे माऊली कीर्तन सोहळ्याचे संचालक आमचे गणेश भाऊ चोपडे हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. त्याबरोबर अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे गावातलीच. आणि मारुतीरायाचा हा दरबार आहे महाराज. म्हणजे आता अगदी गावाला साजेल असा सभामंडप गावाला झालेलं आहे. अतिशय सुंदर असं प्रभू रामाचं मंदिर झालेलं आहे. आता बरीचशी पाहुणे मंडळी आहेत. प्रभू रामचंद्राचा जवळपास आता कधीपासून रथ निघतो महाराज हे कुणाला सुद्धा सांगता येत नाही. अनादी काळापासून गावामध्ये रामनवमीला प्रभू रामाचा रथ निघण्याची परंपरा आहे. आणि आता चालले महाराष्ट्रभर. त्यामुळं विशेष आमच्या गावाचा अभिमान म्हणून महाराज महाराष्ट्रामध्ये असे मोजकेच गावं बोटावर मोजण्या इतके गावं असतील ज्या गावामध्ये 12 महिने काकडा होतो महाराज. आणि त्यातल्या त्यात 12 महिने मारुतीरायाच्या मंदिरावर जवळपास तुम्हाला 25-30 माणसं दिसतील काकड्याला सकाळी. कार्तिक महिन्यात जवळपास 50 माणसं मारुतीरायाच्या मंदिरावर दिसतील. एवढंच नाही तिकडं केशवराज मंदिर आहे. केशवराज मंदिर म्हणजे नामा म्हणे केशवाते देखोनी राहिलो तटस्थे. केशवराज मंदिर म्हणजेच
विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. आता विठ्ठलाच्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना केलेली आहे. पण जुनं पुरातन केशवराज मंदिर आहे, जवळपास 400-500 आता कितीतरी वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते. 13व्या-14व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये यादवांचं साम्राज्य होतं. त्या यादवांच्या दरबारामध्ये हेमाद्री पंत नावाचा एक जुना म्हणजे त्या काळातला इंजिनियर होता. आणि त्या हेमाद्री पंतानं चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये मंदिराची रचना कशा प्रकारे केली जावी हे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि त्या हेमाद्री पंताच्या रचनेला अनुसरून जी मंदिरं बांधली गेली, मग त्यानंतरच्या काळातली माणसं त्या मंदिराकडे बघून म्हणायची की बाबा हे मंदिर हेमाद्री पंतानं बांधलं. हेमाद्री पंतानं म्हणता म्हणता हेमाडपंथी आपण मराठीत त्याला काय आता म्हणतो हेमाडपंथी. असं जुनं हेमाडपंथी मंदिर आहे. जुना महाराज 12 आहे. आणि खरंच भजनी मंडळी करता महाराज तुम्हीच एकदा जोरात टाळ्या वाजवा कारण हे अभिमान आहे. 12 महिने मारुतीरायाच्या मंदिरावर 30-40 माणसं आहेत. 12 महिने पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जुनाट है माझी सेवा, जुनाट है माझी सेवा, जुनाट है माझी सेवा. जुनाट हे माझी सेवा याचा धरीण अभिमान. अभिमान धरण्यासारखी गोष्ट आहे. जसं मारुतीरायाच्या मंदिरावर केशवराजाच्या मंदिरामध्ये असतात तसं संत श्रेष्ठ सावता महाराजाच्या मंदिरात सुद्धा महाराज 12 महिने काकडा आहे. आणि त्याबरोबर सकाळी 6:30 वाजता एक जवळपास 30-40 वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी गावामधले जे काही जवळपास 40-50 जणं संत श्रेष्ठ आळंदीमध्ये निवास करणारे जयराम बाबा वैराग्य भास्कर जयराम बाबाच्या सान्निध्यामध्ये जवळपास 40-50 जण वडील घेऊन गेले होते. त्यांच्यापैकीच एक अभ्यासू व्यक्तिमत्व चांगदेव महाराज आर्वीकर यांच्या मुखातून महाराज दररोज सकाळी 6:30 वाजता जवळपास 40-50 माणसं कधीकधी 100 माणसंही त्या ठिकाणी एकनाथी भागवताच्या महाराज चिंतनाकरता उपस्थित असतात. जवळपास 12 वर्ष महाराज तुकोबारायाच्या गाथ्याचं चिंतन झालं. त्यानंतर ज्ञानेश्वरीचं चिंतन झालं, एकनाथी भागवताचं चिंतन झालं आणि पुन्हा आता एकनाथी भागवताचा 23वा अध्याय चालू आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि अशा या वातावरणामध्ये चिंतनासाठी निवडलेला जो अभंग आहे ही आजची नैमित्तिक सेवा आहे. कारण महाराज आई गेल्यानंतर जीवनामधला प्रेमाचा सागर आटत असतो नाही का. म्हणून आईला जीवनामध्ये आपल्यावर आजूबाजूला असणारी मंडळी जी प्रेम करत असतात ती आपल्या रूपाकडे बघून प्रेम करतील, आपल्या धनाकडे बघून प्रेम करतील, आपल्या वेगवेगळ्या अवच्छेदकांना आपल्यावर प्रेम करतील. पण गर्भामध्ये असताना आपलं रूप बघितलेलं नसताना सुद्धा जी आपल्यावर प्रेम करते तिला आई म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. जगामधले सगळे नाते हे लाभानं प्रेम करतात पण ऐसी कळवळ्याची जाती जगातलं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आई. आणि
आमच्या प्रदीप भाऊची आई, आमच्या अर्जुन भाऊच्या मातोश्री यांच्या निमित्तानं आजची ही नैमित्तिक सेवा आहे. महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये जे विविध विधी सांगितलेले आहेत, गरुड पुराणामध्ये 84 प्रकारचे श्राद्ध आहेत एका वर्षामध्ये करण्याचे. त्याच्यामध्ये परत सूक्ष्मता करत करत 3 श्राद्धावर त्यांनी आणून, म्हणजे ज्याला होत नाही त्याच्याकरता कमीत कमी 3 करावे असं सांगितलेलं आहे. हा वेगवेगळे संस्कार आपण हिंदू धर्मामध्ये मानतो. 16 संस्काराचं वर्णन आपले पुराण करतात महाराज. म्हणजे मनुष्य जन्माला यायच्या अगोदरपासून आपला हिंदू धर्म संस्कार करायला महाराज आपल्याला प्रघात सांगितलेला आहे, पद्धती सांगितलेली आहे. सर्वात पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार. त्यानंतर होतो पुंसवन संस्कार. तिसरा सांगितला जातो सीमंतोन्नयन संस्कार. चौथा आहे जातकर्म संस्कार. 5वा आहे नामकरण संस्कार. त्यानंतर 6वा निष्क्रमण संस्कार आहे. 7वा अन्नप्राशन संस्कार आहे. 8वा चुडाकर्म संस्कार आहे. 9वा महाराज विद्यारंभ संस्कार आहे. 10वा संस्कार आहे कर्णवेद कर्णच्छेद संस्कार आहे. 11वा उपनयन संस्कार, ज्यालाच यज्ञोपवीत संस्कार म्हणतात. त्यानंतर 12वा संस्कार आहे महाराज वेदारंभाचा संस्कार. 13वा संस्कार आहे केशांत संस्कार. 14वा संस्कार आहे समावर्तनाचा संस्कार. आणि 15वा बाकीचे नाही झाले तरी बऱ्यापैकी सगळ्यांचा झालेला असतो तो म्हणजे विवाह संस्कार. 15वा संस्कार. आणि जो सगळ्यांचा होणार आहे तो म्हणजे शेवटचा अंत्येष्टी संस्कार. अंतिम संस्कार विठ्ठला विठ्ठला. जन्माला येण्याच्या अगोदर गर्भाधान संस्कार सांगितला आहे. माता पिता यांनी सात्विक विचाराने प्रयुक्त होऊन संतती निर्माण करण्यासाठी प्रयुक्त व्हायचं आहे, हा विचार आपलं शास्त्र सांगतं. म्हणून गर्भाधान संस्कार. त्यानंतर पुंसवन संस्कार आहे, गर्भावर करायचा असतो. जवळपास 3ऱ्या महिन्यामध्ये जवळपास गर्भ असेल त्यावेळेला त्याच्यावर पुंसवन संस्कार केला जातो. कारण 3ऱ्या-4थ्या महिन्यामध्ये त्याचं जे मस्तिष्क असतं, मस्तक हे विकसित व्हायला सुरुवात होते. म्हणून त्याच्यावर पुंसवन संस्कार करतात. हा पुंसवन संस्कार करण्यासाठी म्हणजे काय केला जातो तर जो गर्भ आहे तो गर्भपात होऊ नये, तो स्थिर राहावा यासाठी तो केला जातो. आणि जी निर्माण होणारी संतती आहे ती पराक्रमी निर्माण व्हावी. तो मुलगा असो किंवा मुलगी असो, ती संतती पराक्रमी झाली पाहिजे म्हणून पुंसवन संस्कार आहे. कारण आपल्या भारतामध्ये जसं पुरुष महाराज पराक्रमी झाले तशा स्त्रियासुद्धा पराक्रमी झालेल्या आहेत. 1857चा जो उठाव झाला होता भारतामध्ये, चमक मुठी सन 57 में वो तलवार पुराणी थी, खूप लढी मर्दानी होतो झाशीवाली राणी थी. त्या झाशीच्या राणीचं वर्णन येतं. आता नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर महेश्वर नावाचं प्रसिद्ध स्थान आहे. आता 4-5 वर्षाखाली एक पिक्चर आला होता, जास्त प्रसिद्ध होता, तरुण मंडळीला ते माहीतच आहे. बाहुबली नावाचा पिक्चर आला होता बघा. आणि त्या बाहुबली चित्रपटामध्ये ज्या साम्राज्याचं नाव आहे माहिष्मती साम्राज्य, या माहिष्मती साम्राज्याचंच आताच नाव म्हणजे महेश्वर नगरी. ही राजमाता अहिल्याबाईची राजधानी आहे मध्य प्रदेशमध्ये. त्या अहिल्याबाईसारखं पराक्रमी व्यक्तिमत्व भारतामध्ये निर्माण झालं. हे असे पराक्रमी संतती निर्माण व्हावी. कारण सुभाषितकार सांगतात, हे माते तुला जर पुत्राला जन्म द्यायचा आहे, संततीला जन्म द्यायचा असेल, जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी बांझ भली या खुबी गानूर. अगं आई तुला जन्म द्यायचा आहे तर ती संतती एकतर भक्त असली पाहिजे, एकतर दाता असली पाहिजे, नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी शूर असली पाहिजे. पुत्र पुत्रभाव ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, असा पुत्र निर्माण व्हावा. तर मग त्या संस्काराची निर्मिती गर्भावर करण्यासाठी पुंसवन संस्कार आहे. त्यानंतर सीमंतोन्नयन संस्कार आहे, जवळपास 7व्या-8व्या महिन्यामध्ये करतो. त्यालाच मराठीमध्ये आपण डोहाळ जेवण म्हणतो बघा, नाही का. हा संस्कार आहे. आणि लेकरू जन्माला आल्यानंतर पहिला संस्कार होतो जातकर्म संस्कार. त्याचं नालच्छेदन केलं जातं. आणि नाळ तुटल्यानंतर असं म्हणतात की जोपर्यंत गर्भामध्ये त्याची नाळ जोडलेली असते
तोपर्यंत त्या गर्भाची नाळ, त्या जीवाची नाळ परमात्म्यासोबत जोडलेली असते. तो परमात्म्याला विनंती करत असतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे. आणि असं करत असताना जेव्हा नाळ तुटते त्यावेळेला परमात्म्याशी संबंध तुटतो आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या विकारांना तो ग्रसित होतो. हा जातकर्म संस्कार जन्माला आल्या आल्या होतो. त्यानंतर पहिला संस्कार होतो जन्माला आल्यानंतर. दुसरा संस्कार नामकरण संस्कार, नामकरण केलं जातं. त्यानंतर 6वा संस्कार आहे निष्क्रमण संस्कार. त्यानंतर अन्नप्राशन संस्कार, चुडाकर्म संस्कार, यज्ञोपवीत संस्कार, वेगवेगळे संस्कार केल्यानंतर जेव्हा या स्थूल शरीरामधून सूक्ष्म शरीर वेगळं होतं, त्यालाच आपण आपल्या गावढळ भाषेत म्हणजे आपल्या व्यवहाराच्या भाषेत त्याला मरण म्हणतो महाराज. मरण म्हणजे काय, तर हे स्थूल आणि याच्या आत असणारं जे सूक्ष्म शरीर आहे हे वेगळं आहे असा निश्चय होणं म्हणजेच मरण आहे. तुकोबराय तरी काय म्हणतात, बाबा मी मरणाच्या अगोदरच माझं मरण पाहिलं. मरण माझे मरोणी गेले मज केले अमर, मरणाही आधी राहिलो मरोणी मग केले मनी होते तैसे. हे आपल्या स्थूल शरीर म्हणजे दृग्गोचर होणारं, दृष्टीचा नेत्रेंद्रियाचा विषय होणारं जे शरीर आहे हा स्थूल विषय महाराज, स्थूल शरीर आहे आपलं हे. आणि या स्थूल शरीराच्या आत अगदी गुंता झालेला आहे सूक्ष्म शरीराचा. आणि मग ज्या वेळेला आपल्याला नेण्याकरता यमाचे दूत येतात त्यावेळेला आपल्या सूक्ष्म शरीरावर ते पाश टाकतात आणि त्यांनी टाकलेल्या त्या पाशामुळं हे स्थूल आणि ते सूक्ष्म यांचा तो गुंता निघत असताना माणसाला महाराज एका टायमाला 1000 विंचू चावल्याचं दुःख होतं. शरीर ते वेगळं करत असतात आणि त्यामुळं तळमळ होते महाराज जीवाची. एकदा ते सूक्ष्म शरीर वेगळं केलं की मग ते यमाचे दूत गरुड पुराणामध्ये प्रेतकल्पामध्ये त्याचं जवळपास पहिल्या अध्यायाच्या शेवटी सगळं वर्णन आलेलं. आणि मग 1 वर्ष त्या जीवाचा प्रवास होतो. आणि आज हे वर्षश्राद्ध जे या दिवशी वर्षश्राद्धाच्या दिवशी तो जीवात्मा यमपुरीमध्ये तो पोहोचत असतो महाराज. आणि मग जाताना 16 प्रकारचे नगर लागतात. शेवटी वर्णन येतं श्लोकामध्ये. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्वशैलागमो क्रौंचम क्रूरपुरम विचित्र भवनम बहुवापदम दुःखदम नाना क्रंदपुरम सुतप्त भवनम
रौद्रम पयोवर्षणम सीताड्यम बहुभीति धर्मभवनम याम्यम पुरम जाग्रतः. हे 16 प्रकारच्या नगरीमध्ये तो दिवस जवळपास रोज तो जीव 247 योजन चालतो. पूर्ण अत्यंत सूक्ष्म रूपानं गरुड पुराणामध्ये ते वर्णन आलेलं आहे. आणि तो जीव ह्या वर्षश्राद्धामध्ये त्या चित्रगुप्तासमोर त्याचा सर्व केलेला कर्माचा लेखाजोखा तो चित्रगुप्त यमाच्या समोर वाचून देत असतो. आणि मग त्यावेळेला त्या जीवाचं जर थोडंफार काही पुण्य कमी पडलं तर आज ही जी आपली कीर्तनाची सेवा आहे, आज घडणारं जे पिंडदान आहे, आज घडणारं जे काही हरिनाम संकीर्तन आहे, यातून निर्माण होणारं जे अदृष्ट आहे, यातून निर्माण होणारं जे आपल्या सगळ्यांचं जे पुण्य आहे, ते पुण्य त्या जीवात्म्याला लागत असतं महाराज. म्हणजे थोडंफार सद्गती मिळण्यासाठी जर काही पुण्य कमी पडत असेल तर सगळं पुण्य त्याला अर्पण होत असतं. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून आज या नैमित्तिक चिंतन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबरा हे आपल्याला क्षणाला एक विचार करायला आपल्याला सावधान करतात की बाबा क्षणाक्षणाला एक विचार करा. कारण महाराज पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये हाच फरक सांगितलेला आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य एतद्भि पशुभिर्नरारां ज्ञानो हि तेषां अधिको विशेषो. हा म्हणले ज्ञान विचार हा पशुमधला आणि माणसामधला फरक आहे. माणसाला विचार करता येतो, हे माणसाचा विशेष गुण आहे महाराज. आणि विचाराचे वेगवेगळे लाभ आहेत.
विचारानं काय होतं तर म्हणले लाभ प्राप्त होतो. विचारानं काय होतं प्रपंचातून मुक्त होता येतं. विचारानं काय होतं अहंकार निरसन करता येतो. विचारानं काय होतं माया निवृत्त करता येते. विचारानं काय होतं मरणाच्या भयापासून निवृत्त होता येतं. विचारानं काय होतं विचारानं ब्रह्मत्व प्राप्त होतं. विचारानं काय होतं तर म्हणले भवसिंधू पार होता येतं. वेगवेगळे महाराज तुकोबारायच्या गाथ्याचं चिंतन करायला गेलं तर विचार शब्द अनेक वेळा संतश्रेष्ठ तुकोबारायनं वापरलेला आहे. आणि प्रत्येक शब्दाला महाराज प्रमाण आहे. तसं प्रमाणानं बोलणारा प्रामाणिक बुवा आहे नाही का. तो विचार केल्यानं कारण तुका म्हणे भीड खोटी आणि लाभ विचाराचे पोटी. विचाराच्या पोटी म्हणले लाभ असतं. नाही तर आजकाल आता महाराज सगळं आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. एक जण तिथं बॅलेट बॉक्सवर बटन दाबायला गेला लोकसभेची निवडणूक आणि गेल्यानंतर काय विचार केला भरपूर. आणि आता सरकारनं महाराज म्हणजे जी निवडणूक आयोग आहे त्यांनी आता एक आपल्याला एक पर्याय दिलेला आहे की बाबा कोणीच जर पसंत नसेल तर त्याच्या खाली एक बटन आहे बघा नोटा. कोणतं बटन आहे नन ऑफ दी अबोव म्हणजे वरच्यापैकी कुणीही नाही असं त्याचा अर्थ होतो. ते बटन दाबायचं म्हणजे आपल्याला कुणीही पसंत नसेल. आला महाराज तो लगबगीनं बाहेर त्याला विचारलं अरे म्हणले कोणाचं बटन दाबलं ते मला म्हणलं अरे दाबलं कोणाचं म्हणलं कोणाचंच नाही म्हणला नोटाचं दाबलं. नोटाचं काहून दाबलं ते म्हणला रात्रपर्यंत वाट पाहिली कोणाच्याच नोटा आल्या नाही म्हणून बटन कोणाचं दाबलं नोटाचं. विठ्ठला काहीतरी लाभ असेल तर मनुष्य प्रयोजनम अनुद्देशन मंदोपि प्रवर्तते. मंद वेडा माणूस सुद्धा कोणतं काम करायला तयार होत नाही. विचारानं काय होतो लाभ प्राप्त होतो. विचारानं काय होतं तर विचारानं म्हणले प्रपंचापासून मुक्ती होते. आता बऱ्याच वेळा असं होतं प्रपंच टाकून वनी जाऊनी वनिता चिंतिसी. आता आपण वारीच्या वाटानं महाराज एवढं चालत चालत पंढरपूरला जातो. मग तिथं गेल्यावर सुंदर कीर्तन ऐकावं सुंदर भजन करावं चिंतन करावं. बऱ्यापैकी 50% माणसं ते तिथं सोडून आणि ते बाजारानं हिंडत येत आणि ते इकडं बघा आणि तिकडे घ्या आणि तिकडं बघा आणि इकडे घ्या ते असं ते लावलेले असते तिथं. आणि मग गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या नाही का. प्रपंच सुटत नाही महाराज. तुकोबारायनं या मायेचं वर्णन केलं. ही माया किती माणसाला गुण ठेवते. तुका म्हणे ऐसे जण आणि गोवी आले माये करून. आणि मग त्याच्या संबंधाने एक तुकोबारायने दृष्टांत सांगितला. म्हणले गावामध्ये एक माता माऊली राहत होती आणि मग तिला वारकऱ्याने आग्रह केला म्हणले वंश म्हणले यावर्षी चला म्हणले वारीला. तर म्हणले आमच्या लहानाचं लग्न राहिले तिथं झालं की येते. आणि योगायोगानं महाराज ज्येष्ठात लग्न झालं आणि आषाढामध्ये वारी. आणि मग त्यावेळेला मग सगळ्या बाया आग्रह करू लागल्या आणि मग तिची निघायची तयारी सुरू झाली. आवा चालली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. आणि मग सगळी लगबग निघाली महाराज. ते वाहन भरायला सुरुवात झाली. सगळे वारकरी सुरू झाले आणि मग तिथं गेली पळत 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 घरी आली. जुन्या काळातला दृष्टांत आहे. आणि सुनबाईला म्हणू लागली परिसे गे सुनेबाई नको वेचू दूध दही. सुनबाई हे बघ तुला सांगायले आता नेमकंच आपली म्हैस येली म्हणले चांगलं दूध देणारी म्हैस आहे. शेजारच्या पाजारच्या बाया येत्यान पण कोणाला दूध देऊ नको कोणाला दही देऊ नको. ती सुनबाई म्हणली होय सासूबाई आणि तुम्ही दह्याचं दुधातच काऊन म्हणल्या ज्वारीचं गव्हाचं काऊन नाही म्हणल्या. सासू लय हुशार होती महाराज. सासू म्हणली मी गव्हाला ज्वारीला खुना करून ठेवल्यात नेमकं किती काही म्हणून. आता हे दह्याला दुधाला खुना करता येत नाहीत. नको वेचू दूध दही म्हणली सासूबाई एक थेंब सुद्धा कोणाला देणार नाही तुम्ही सुखानं वारीला जा. लगबगीनं गेली महाराज मंदिरापाशी आली. तिथं शरण शरण हनो म्हणता तुम्हा आलो राम. वारकऱ्याचा अभंग चालू होता. तितक्यात म्हणली जरा लगबगीनं जाऊन येते. पळत 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 घरी आली आणि तिला म्हणू लागली ऐके गोष्टी सादर बाळे आणि नको वेचू फुटके पाळे. ती म्हणली घरामध्ये मागच्या बाजूला आडगळीच्या खोलीत जुने जुने भांडे ठेवलेले आहेत. त्याच्यामधलं कोणतं भांडं कोणाला देऊ नको. म्हणले माय ते भांडे तर एवढे जुने झालेत म्हणले आपण आता कोणत्या कामाला हे करीत नाहीत. ते म्हणली तरी देऊ नको. म्हणले काऊन ते मया माहेरचे भांडे आहेत आणि माहेरचा महाराज लई पुळका असते. असं म्हणते ते माहेरच्या वरवट्यानं डोकं जरी फुटलं तरी रक्त निघत नाही कारण ती माहेरची वस्तू असते. विठाला विठाला ती बिचारी पंढरपूरला
पंढरपूरला गेली नाही, आवाज चालली पंढरपूर आणि वेशीपासून आली घराई. प्रपंच पण ज्ञानोबा राय म्हणतात मग सहजे काय तैसे विचारता निरसले मग प्रपंचे सहजे सांडवले. तो प्रपंचामधून मुक्त होतो माणूस विचारानं. अजून विचारानं काय होतं म्हणले तर मायेपासून निवृत्ती होते. विचारानं काय होतं तर म्हणले विचारानं माणसाला वासुदेव पद प्राप्त होतं. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. विचार केल्यानंतर कळेल विठाला विठाला. अहंकाराची निवृत्ती विचारोनी अहंकारू सांडीजी नाही का. मग असतीची वस्तू होईल. विचाराची निवृत्ती विचारानं अहंकाराची निवृत्ती होते. आणि असा विचार केल्यानंतर असा विचार करण्याचा आग्रह तुकोबाराय करतात. आणि तो कसा करायचा आहे तर क्षण क्षणाहाची. कारण पुढच्या क्षणाला हा आपला देह राहील की नाही याचा भरोसा क्या भरोसा ह्या जिंदगीचा या जीवनाचा काही भरोसा नाही. क्षणभंगुर हे जाय न कळता ग्रास गिळी सत्ता नाही नाही. क्षणभंगुर नाही भरवता जन्मक गलापणे न खाता पुढे उच्चार थोडा ही ओळखता राम राम स्मरा राम राम स्मरा पुढे उच्चार थोडा ही ओळखता राम राम स्मरा नाही भरवसा. आणि या विचार करणाऱ्यामध्ये 3 प्रकार आहेत महाराज. काही विचार करतात पण निरर्थक विचार करतात, काही विचार करतात अनर्थक विचार करतात, आणि काही विचार करतात मोजकेच माणसं ते सार्थक विचार करतात. निरर्थक विचार करणाऱ्यामध्ये गर्दभस्य कति रोमा हा संती म्हणले काकस्य कति दंता हा संती. एक जण विचार करू लागला म्हणला कावळ्याला किती दाता असते. सुभाषितकारानं वर्णन केलं. अरे कावळ्याला किती का दाता असणार काय घेणं ते नाही का. म्हणले गाढवाच्या अंगावर किती केस असतील. विचार करीत बसला. आता ते समजा मोजले बी गाढवाच्या अंगावरली केस त्याच्यातून काय फायदा आहे का. हा विचार कसा आहे निरर्थक आहे. विचार करता वाया जाय वेळ असा विचार केल्यानंतर वेळ वाया जातो. हा निरर्थक विचार आहे. दुसरा विचार आहे अनर्थक विचार. म्हणले एका गावामध्ये एक चांगला दुधाचा व्यापार करणारा व्यक्ती होता. भरपूर म्हशी होत्या त्याच्याकडे, वेगवेगळ्या जातीच्या काही जाफराबादी वगैरे वगैरे म्हशी असतात. भरपूर म्हशी होत्या आणि त्याच्यामधली एक म्हैस होती. म्हणले त्या म्हशीवाल्याकडं तिचे असे शिंग असे वाकलेले होते, बरोबर गोल शिंग त्या म्हशीवाल्याचे. आणि मग त्या म्हशी रोज ते दूधवाला येशीमधून गावात घेऊन जायचा. आणि मग येशीपाशी सांच्या पारच्या टायमाला एक जण बसलेला असायचा आणि रोज त्या म्हशीकडे बघायचा. आणि रोज त्याचा विचार चालायचा. पंचतंत्र सांगतं येश्याहा एतस्याहा महिष्याहा शिरसी मम शिरः प्रविशती वना प्रविशती नवा. तो विचार करायचा म्हणला किती गोल शिंग आहेत बरोबर, आणि ह्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं जाईन का नाही.
रोज विचार चालायचा त्याचा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, बघता बघता चातुर्मास झाला महाराज त्या विचाराचा. 4 महिने झाले आणि त्याचा कोणतरी पाहुणा घरी आला आणि घरी आल्यानंतर 2 जण असे वट्यावर बसले आणि म्हणले तुम्ही लयच विचार करायले. ते म्हणलं हो. म्हणला 4 महिने झाले विचार करायला. म्हणले कोणत्या गोष्टीचा विचार करायला? म्हणले रोज आमच्या गावात त्या तिकडल्या गल्लीतून म्हशी येतात म्हणले आणि त्याच्यामध्ये अशी गोल शिंगाची म्हैस आहे. मी रोज विचार करतो म्हणले त्या म्हशीच्या त्या गोल शिंगामध्ये माझं मुंडकं जाईन का? नाही. रोज विचार करू लागला. पाहुणा म्हणला काय दाजी एवढा विचार करायचा असतंय का? म्हणले प्रॅक्टिकल करून बघा, प्रात्यक्षिक करून बघा त्याचं. आणि सांजच्या पारचा टाईम झाला, त्या म्हशी येऊ लागल्या महाराज आणि ह्यानं मागचा पुढचा काही विचार केला नाही आणि त्या म्हशीच्या जवळ गेला. म्हशीच्या शिंगामध्ये महाराज त्यानं काय घातलं? मुंडकं घातलं. आता ती महाराज मसाडच ती बोंगाळली म्हैस. आपल्या भागात काय म्हणतात उधळली का? बोंगाळीत म्हणतात का? हा, त्या नाशिक भागात म्हणतात म्हशीनं बोंगा केला. बोंगा केला, उधळली महाराज. ती लागली इकडं तिकडं सगळी उधळायला म्हैस, सगळ्या गावानं लागली फिरायला. भिताळानं त्याला घास इकडं इकडं तिकडं 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 सगळा रक्त बंबाळ करून टाकलं सगळं त्याला. आणि मग 2-4 माणसानं कसं तरी जाऊन धरलं आणि त्याला त्याचं मुंडकं बाहेर काढलं, त्याला दवाखान्यात नेलं. आणि मग शहाणे माणसं त्याला म्हणू लागले अरे बावळाटा तुला कळत नाही का? म्हणले अरे हे म्हशीचं जनावर येडं जनावर ते. अरे काहीतरी विचार करायचा गाड्या. ते म्हणला विचार 4 महिने झालं विचारच करीत होतो. विठाला हा विचार आहे पण हा निरर्थक विचार आहे. सार्थक विचार कोणता आहे? तरावया पार भवसिंधू दुजाईसा नाही कोणी, जो या काढी भयातुनी करा म्हणवुनी हा विचार ठाईचा. सारा सार विचार करा उठावोते, नाम धरा कंठे विठोबा, नाम धरा कंठे विठोबा. मध्ये आपल्याला 3 प्रकारचे मुख्य विचार सांगतात. पहिला विचार करायचा आहे तरावया पार भवसिंधू. आणि महाराज महत्वाचा दुसरा विचार संत श्रेष्ठ तुकोबर आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये आपल्याला सांगायले. नासिवंत देह नासिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान नासिवंत जय हो नासिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य
नाशवंत देह जाणार सकळ. नाशवंत देह, हा देहाच्या मागं महाराज वेगवेगळ्या प्रकारचे नाश लागलेले. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 17व्या श्लोकावर शंकरानंदांनी खूप सुंदर नाशाचं चिंतन केलेलं आहे. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदंततम विनाश मौव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. या ठिकाणी मग 8 प्रकारचे नाश सांगितले महाराज. स्वतः नाश, परतः नाश, आश्रयनाश, संबंधनाश, कार्यनाश, कारणनाश, सविशेष नाश आणि निर्विशेष नाश, असे वेगवेगळे 8 प्रकारचे नाश सांगितले. आता आपल्याकडे खूप वेळ नाही. या देहाचा नाश ठरलेला आहे. तारीख लिहून ठरलेली आहे महाराज की आपल्याला कधी जायचं आहे. प्रत्येकाची तारीख ठरलेली आहे. महाराज एवढा परमात्म्याचा नित्यसंबंधी असणारा गरुडासारखा महाराज पराक्रमी, पण त्या गरुडाची आई थोडी आजारी पडली. आणि गरुडाची आई आजारी पडल्यानंतर आता देवाचा महाराज ड्रायव्हर गरुड, त्यामुळं सगळे देवी देवता गरुडाच्या आईला बघण्याकरता येऊ लागले. इंद्र आला, चंद्र आला, वरुण आला, अग्नी आला, सगळे देवी देवता आईची विचारपूस करण्याकरता येऊ लागले. आणि एका दिवशी महाराज सांच्या परी यमदेवता आली. आणि यमदेवतेनं गरुडाच्या आईकडं बघितलं, काहीच म्हणलं नाही त्यांना. फक्त गरुडाच्या आईकडे बघून त्यांनी स्मित हास्य केलं आणि आश्चर्यानं त्यांच्याकडे बघू लागले. गरुडाच्या आईकडं थोडा वेळ बघितलं आणि यमदेवता तिथून निघून गेल्या. गरुडाला आल्यानंतर आईनं सांगितलं की म्हणले आज सांच्या पारी यमदेवता आल्या होत्या आणि माझ्याकडं काय माहीत काय माझ्याकडं थोडं बघून हसल्या. ते यमदेवता हसली माझ्याकडे, यमदेव हसले आणि आश्चर्यानं बघू लागले माझ्याकडं. असं म्हटल्यावर गरुडाला शंका आली. म्हणले आई आजारी आहे. मग आईची भक्ती करणारे होते गरुड महाराज. कारण 2 पुत्र होते गरुडाच्या मातेला. विनता तिचं नाव, म्हणून गरुडाला वैनतेय शब्द आहे. पांडव प्रतापामध्ये किंवा अनेक ग्रंथामध्ये वर्णन आलेलं आहे. गरुडाचा मोठा भाऊ म्हणजे अरुण, सूर्याचा सारथी महाराज. म्हणून आपण काकड्यामध्ये रोज म्हणतो ना, उठा अरुणोदय प्रकाश झाला. तो अरुण गरुडाचा मोठा भाऊ आहे. मग गरुडानं विचार केला, म्हणले आईला आता आईकडे बघावं लागेल, म्हणले नाहीतर यमाचं काही सांगता येत नाही. मग त्यामुळं गरुडानं आईचे सगळे जे काही कपडे होते ते सगळे पॅक केले. आईला महाराज खांद्यावर बसविलं आणि एकदम मनाच्या वेगानं गरुडानं सुंदर अशा एका बगीचामध्ये, हिमालयामधला बगीचा, आणि त्या बगीचाच्या मागच्या बाजूला एक मोठी दरी आणि त्या दरीमध्ये खूप मोठी गुहा. त्या गुहेमध्ये गरुडानं त्याच्या आईला नेऊन सोडलं. सगळं सामान, सगळी व्यवस्था आईची त्या ठिकाणी केली आणि म्हणले आई जोपर्यंत तुझा रोग बरोबर होत नाही, रोग बरा होत नाही, तोपर्यंत तू त्या गुहेमध्ये राहा. आणि असं आईला सांगितलं आणि मी थोड्या वेळात जाऊन येतो. असा विचार करून गरुड त्या गुफेच्या बाहेर निघाले आणि थोडंसं इकडून तिकडून जाऊन गुफेमध्ये जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी महाराज यमदेवतेने आईचा प्राण घेऊन यमदेवता गुफेच्या बाहेर जाताना दिसल्या. आणि यमराजाला महाराज गरुडानं अडवलं. म्हणले हे आता एक काळाचा नियम आहे, पण तुम्ही काहून हसले होते म्हणले. ते म्हणले मला चिंता वाटू लागली. म्हणले मी तुमच्या आईकडं बघितलं, आईच्या कपाळावर तारीख लिहिली होती. म्हणले उद्या सकाळी इतके वाजून इतक्या मिनिटाला तुमच्या आईचा मृत्यू लिहिलेला आहे आणि इथून हजारो किलोमीटर असणाऱ्या त्या हिमालयाच्या त्या गुफेमध्ये तुमच्या आईचा मृत्यू लिहिलेला असताना आता ही एवढ्या रोगानं त्रस्त असणाऱ्या तुमच्या आई म्हणले 1000 किलोमीटर लांब जात्यान कशा. ह्याच्यामुळं मला तुमच्या आईकडे बघून काय येऊ लागलं, हसू येऊ लागलं. आणि ते तुम्हीच काम केलं म्हणले. गरुड म्हणले मीच आणलं नाही का. म्हणून प्रत्येकाचा मृत्यू लिहिलेला आहे महाराज. एक जण तणक्यानं वैतागानं सकाळी सकाळी कदरलं महाराज गिराईक आणि रागानं म्हणलं आज म्हणलं आता जगायचंच नाही. भल्या महाराज पुणे शहरासारख्या मोठ्या एका आणि उडान पुलावर जाऊन त्यानं महाराज खाली उडी मारायचा प्रयत्न केला. भली उंचच्या उंच उडान पुलावून त्यानं खाली उडी मारली. म्हणलं आज जगायचंच नाही. आणि तिथून खालून एक जण बिचारा शेतकरी, माळवं विकणारा शेतकरी, डोक्यावर टोपलं घेतलेलं आणि मेथीच्या भाजीची जुडी त्या टोपल्यामध्ये आणि खालून जावं लागला बिचारा. आणि त्याच्यावर महाराज ते 100-200 फुटावरून ज्याला मरण्याचा विचार करून आलं होतं ते धनकन त्याच्या मानगुटावर पडलं. म्हणजे हे आलं होतं मरण्याकरता, पण ते मरण्याकरता आलेलं मस्त आलादी त्या भाजीवर पडलं आणि जे बिचारं भाजी आणण्याकरता आलं होतं ते मेलं. आणि हे दुसरं मस्त घरी जाऊन बायको संग डबरोट्या खाली बसलं. विठाला विठाला.
मरण ठरलेलं आहे. असो तर हे देह जाणार आहे, देह जाईल, देह जाईल, देह त्यासी काळोबा खाईल. परमात्मा स्वतः सांगतात. महाराज या निसर्गानं, या ईश्वरानं लावलेली खूप चांगली व्यवस्था आहे, म्हणजे मृत्यू आहे. परमात्मा स्वतः म्हणतात, बाबा तो मृत्यू म्हणजे मी साक्षात मी आहे. मृत्यू सर्व हर्षा मुद्भवश्य भविष्यता कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो. हा काळ, हा मृत्यू म्हणजे मी आहे. विचार करा महाराज, जरा समजा आपल्याच घरामध्ये आता शेतकऱ्याचे आपले सगळ्याचे घरं आहेत. आता घरोघर आपले कापसं आणून टाकलं होतं, आपण सोयाबीन आणून टाकलं होतं, आपल्याला झोपायला सुद्धा जागा राहिली नाही. आणि अशा घरामध्ये समजा आपले आजोबा जिवंत असले असते, पंजोबा जिवंत असले असते, खापर पंजोबा जिवंत असले असते, चिप्पड पंजोबा जिवंत असले असते, त्याचे आजोबा समजा 50 पिढ्यापासून जर आपल्या घरातला माणूसच मेला नसता तर घरामध्ये आपल्याला बसायला जागा असली असती का महाराज? त्याच्या खाण्याची व्यवस्था, त्याच्या रोगाची व्यवस्था, जगामधलं सगळं सूत्र बिघडलं असतं. म्हणून हेच बकळ झालेत नाही का? भारताची लोकसंख्या महाराज, आता भारतानं चायनाला मागं टाकले. जवळपास म्हणजे वापरण्याजोगी भारताकडं फक्त 2 ते 2.5% जमीन आहे एकूण जमिनीच्या. आणि भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 17 ते 18% झाली. जवळपास 150 कोटी लोकसंख्या झाली आहे भारताची. म्हणजे लोकसंख्या नियंत्रण करणं ही आता काळाची गरज आहे. विठाला भारतापुढं या आधुनिक समस्या ज्या काही निर्माण झाल्यात, बेरोजगारी असेल, रोगराई असेल, या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यामध्ये एक महत्त्वाचा महाराज रोल या लोकसंख्या नियंत्रणाचा होऊ शकतो. कारण आता हळूहळू आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, कृत्रिम बुद्धिमत्ता, हळूहळू त्यानं महाराज आता कामं कमी व्हायला लागलीत. कंपनीतले माणसंसुद्धा आता पटापट कंपन्या माणसाला काढायला लागली, कारण एक मशीन 100 माणसाचं काम करायला लागली. म्हणून बेरोजगारी वाढायला लागली आहे. आणि मग या समस्यावर नियंत्रण करायचं असेल तर लोकसंख्येचं नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे. असो देह जाईल त्यासी काळोबा खाईल. मग म्हणले विचार करा, सारासार विचार करा. पण महाराज विचार करता येतो का? म्हणले करता येतो. पण महाराज आमचं बुद्धी अशी विषयानं बरबटलेली आमची बुद्धी लहानपणापासून या सगळ्या नाही त्या माणसाच्या संगतीमध्ये राहून आमची बुद्धी जी आहे ती विचार करण्याला सशक्त नाही. मग तेच म्हणतात बाबा की हा जो विचार करायचा असेल तुला तर तू तुझ्या मनानं विचार करू नको. विचार करायचा आहे ना तुला संताच्या संगती
समागमी धरून यावडी करावी तातडी परमार्थी. आता हा आपला नेहमीचा अभंग असल्यामुळं आणि आपल्याला कानपाठ असल्यामुळं थोडे आपण त्याच्यातले अशुद्ध उच्चार करत असतो. जो देवडीकरांचा गाथा आहे त्यामध्ये या अभंगाचे म्हणजे आता सहज आपण म्हणतो ना क्षणोक्षणाहाची क्षणक्षणाहाची करावा विचार. हा पूर्ण अभंग व्याकरणामध्ये जे वेगवेगळे लकार सांगितलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थ नावाचा लकार आहे. त्या विद्यार्थामध्ये म्हणजे असं करावं तसं करावं. पहिल्याच चरणामध्ये क्षणक्षणाहाची करावा विचार, करावा, बसावं, बोलावं हे असं जे असतं त्याला विद्यार्थ म्हणतात. विधी अर्थानं जे असतं त्याला असं म्हणतात. नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि तिसऱ्या चरणामध्ये कारण आपल्याला अर्थ करायचा असेल तर पाठक्रम बदलून अर्थक्रम घ्यावा लागतो. इंग्रजीमधलं सेंटेन्स जे असतं वाक्य असतं त्याचा क्रम वेगळा असतो, स्ट्रक्चर वेगळं असतं. संस्कृतमध्ये हे वेगळं स्ट्रक्चर असतं आणि मराठीमध्ये हे जे काव्य असतं त्याचा अर्थ करण्यासाठी पाठक्रम बदलून अर्थक्रम घ्यावा लागतो. म्हणजे आता याचा अन्वय लावायचा कोणत्याही आता चरणाचा समजा अन्वय लावायचा असेल तिसरं चरण आपलं संत समागमी धरोणी आवडी करावी तातडी परमार्थी. तर याचं वाक्य करावं लागतं अर्थ करताना. संत समागमी आवडी धरोणी परमार्थी तातडी करावी हे असं पूर्ण वाक्य होतं. आता शेवटचं मी समजा चरण आहे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरोणी राहू. आपण नको डोळे धुरे भरोणी म्हणतो तिथं शुद्ध आहे नये डोळे. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे डोळे धुरे भरू नये असा त्याचा काय करावं लागतं अन्वय करावं लागतो. विठाला कारण संताच्या संगतीत गेल्यावर काय होतं सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलितत्व निश्चलितत्वे जीवनमुक्ती ही शंकराचार्यांनी वर्णन करावं. आणि हाच विचार मराठीमध्ये जसाला तसा बैसता संताचे संगती कळो आले कमलापती आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ती दृढ झाला. आणि हे संत मिळलं महाराज. तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदायी राज मिले सब साज मिले मन माज मिले मन वांछित पायी लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वैकुंठ भिजाये कहे सुंदर दास सब कुछ मिल परी संत समागम दुर्लभ भाई संत समागम दुर्लभ भाई. परमात्म्याच्या कृपेने ह्या संताची संगती होते आणि संताची संगती मनोमार्ग गती. संताच्या संगतीमध्ये आपल्याला विचार ऐकायला मिळतो. तेथे रामनाम होईल श्रवण आणि ते आवडीनं श्रवण करावं. कारण परमार्थामध्ये ह्या आवडीला विश्वासाला फार किंमत आहे महाराज. आपलं काय राहिलं नाही तर महाराज नामावर विश्वास राहिला नाही, आवड राहिली नाही. नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. एका नगरीमध्ये 2 पती पत्नी राहत होते आणि एकच मुलगा त्यांना 5वीला मुलगा होता आणि त्याचे स्कॉलरशिपचे नवोदयचे मना क्लास चालू होते. दिवाळीचा सण आला आणि माहेरीच्या मुळा लेकी असा दिवाळीच्या मुळा. आणि मग त्या माता माऊलीला माहेराला जायची तिची लगबग सुरू झाली. सगळं सामान पॅक केलं पण मुलाचे आता स्कॉलरशिपचे क्लास आहेत आणि पतीसुद्धा तिचे सर्व्हिसला होते. आणि जरा मित्राच्या नादाला लागल्यामुळं कधी कधी मित्रासंग ढाब्यावरच जायचे, कधी कधी मग ते जरा नादाला लागू लागले. मग त्याच्यामुळं ती जी मंडळी आहे 5 वाजता बरोबर त्याचा सर्व्हिस सुटायचा टाईम झाला की मग फोनावर फोन कुठवर आले चालू राहायचं. आणि मित्रासोबत जास्त तिला जाऊ द्यायची नाही त्या पतीला. आणि मग दिवाळीचा सण आला, सगळी पॅकिंग झाली आणि मग पतिदेवाला सांगितलं म्हणले आपल्या बंटीची सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा आहे, ह्याच्याकडे बी जरा लक्ष द्या, ह्याला नीट क्लासला पाठवा, क्लासहून त्याला घेऊन येत जा. शेजारच्या आजीमाईकडं तुमचा बंटीचा सगळ्या स्वयंपाक करायचं सांगितलेलं, टायमाला जेवण करा. 7-8 दिवस तुम्हाला बी सुट्ट्या आहेत, घरी मस्त टी व्ही बघणे, मस्त मोबाईलवर काय तुम्हाला यूट्यूबला बघायचं ते बघणे, आराम करा, आनंद घ्या. म्हणले आता मस्त राहा, म्हणले घरीच राहा, बाहेर जाऊ नका. कारण बाहेर गेले की हे भलत्या नादाला लागत, माहीत होतं तिला. सगळं सामान पॅक केलं, घरी गेली. आणि घरी गेल्या महाराज विश्वासावर सांगायलो मी, आवडीवर सांगा. तिनं लगेच पतीला फोन केला आणि फोन करून पतीला म्हणली होय व काय झालं. म्हणले तुम्ही कुठे आहे. मला अगं घरीच आहे. हां म्हणले तुमचा विश्वास नाही. म्हणले मग तुला विश्वास वाटावा असं काय करावं. म्हणले जा म्हणले स्वयंपाकाच्या खोलीमध्ये. गेला स्वयंपाकाच्या खोलीत. म्हणले वर लेंटरवर मिक्सर ठेवलेलं आहे, ते मिक्सर घ्या खाली. त्यानं वरचं मिक्सर घेतलं महाराज खाली. ते मिक्सर लावा म्हणले त्या सॉकेटमध्ये.
ते मिक्सर सॉकेटमध्ये लावलं आणि आता ते फोन चालू आहे आणि म्हणली करा बटन सुरू. त्यानं ते मिक्सरला बटन असा हात लावला आणि सुरू केलं महाराज. आणि ते मिक्सर होतं बिघडलेलं नेमकंच. आणि मग ते असं ते अडकायला लागलं. मग तिनं ऐकलं. म्हणली हो मग विश्वास आता पटला. म्हणले तुम्ही कुठे येतं? घरीच आहे. रात्र झाली, सगळे जेवण झाले, झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन 8 वाजता. हॅलो. म्हणले हां झालं का चहा पाणी? हो. मग कुठे आहेत तुम्ही? म्हणलं घरीच आहे. नाही म्हणले विश्वास तुमच्या. जा. कुठं? स्वयंपाकघरात. पुन्हा गेला स्वयंपाकघरात. ते मिक्सर लावलेलंच होतं. म्हणली करा सुरू. त्यानं महाराज मिक्सर पुन्हा सुरू करायचं. गुर्र गुचुक. 8 दिवस सकाळ संध्याकाळ फोन याचा तिचा. आणि दुसरं काहीच बोललंच नाही. काही जा स्वयंपाकघरात आणि गुर्र गुचुक हेच बोललं 8 दिवस. 8 दिवस झाले. 8 दिवसानं दिवाळी सगळी तिकडलं काय तिथं आहेर वगैरे सगळं झाला. पुन्हा घरी आली आणि घरी येऊन पाहिलं महाराज तर ते बंट्या काय स्कॉलरशिपच्या कासाला गेला नाही, कुठं गेला नाही, काय नाही, अभ्यास नाही, काय नाही. मस्त गरीतल्या लेकराय संग राजा राणी खेळायला. राजा राणीच काय काहीतरी खेळ असतं ना गोट्यातला. ते मस्त ते गल पाडली गोट्या खेळायला. तिला राग आला महाराज. तणक्यानं गेली एक असा राट्टा दिला पाठीत लेकराच्या. म्हणली बंट्या ते स्कॉलरशिपचे तास आहे तिथं गोट्या खेळायला होय रे. तणक्यानं घरात गेली महाराज. बेडरूममध्ये पाहिलं, बेडरूममध्ये नाही. तिचा नवरा स्वयंपाक खोलीत गेली, तिथंही नाही. किचनमध्ये नाही, कुठं बाथरूममध्ये नाही, ह्याच्याकडं नाही, इकडं नाही, तिकडं नाही. वरून छतावर जाऊन आली, बाहेर आली. म्हणली अरे बंट्या अरे तुझा बाप कुठे गेला? ते म्हणलं आई तुला खरं सांगू का, तू ज्या दिवशी मामाच्या गावाला गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी पप्पा मिक्सर घेऊन जे गेले अजून आले नाही. विश्वास ही आवड महत्वाची. म्हणून करावी तातडी परमार्थ संत समागमी धरोनी आवडी. आणि मग महत्वाचा शेवटचा विचार तुकोबारा या अभंगात सांगतो. सावधान
इहलोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे डोळे धुरे भरोणी राहो नये. डोळ्यामध्ये धूर हा विकारांचा वासनेचा धूर डोळ्यामध्ये भरून राहू देऊ नका आणि हा विचार क्षणाला करा. कारण महाराज हरिपाठाच्या सुरुवातीलाच ज्ञानोबा आपल्याला म्हणतात ना की देवाच्या दारात उभं राहा. देवाची द्वारी उभा क्षणभर सांगितले. आपल्याला विचार पण क्षणभरच करायला सांगितलं आहे, पण त्या क्षणाचा अर्थ वेगळा घ्यावा लागतो. आता एखादी जुन्या काळात दृष्टांत सांगायचे. एखादी समजा मुलगी आहे, नवीन लग्न झालं, जुन्या काळात सासूरवास होता महाराज, आणि त्या सासूरवासाच्या जाचाला कंटाळून आलेली मुलगी दिवाळीला आल्यानंतर वडिलाला म्हणायची, बाबा आता मला तिकडं जावं वाटाणं झाले, म्हणजे मला खूप त्रास झाला आहे. आणि मग आई वडील तिला सांगायचे, बाळा एवढं 2-3 महिने जाऊन फक्त राहा, 2-3 महिने राहा, 2-3 महिने राहा. असं म्हणता हळूहळू तिला 2-3 लेकरं होते. आणि मोठी झाल्यानंतर 10-15 वर्ष गेल्यानंतर तीच मुलगी, मग तिलाच म्हणावं लागतं की बाई आमच्या घरी असा कार्यक्रम आहे आणि 2-4 दिवस घरी राहायला ये. मग तीच म्हणती, बाबा आमचा कापूस याचायचा राहिला आहे. झरीच्या बाया आणल्यात, त्या जोडपरळीच्या बाया आणल्यात, 10 रुपयानं 11 रुपयानं कापूस द्यावा लागायला. कापूस याचनं भाग पडले म्हणले मग येणं होत. अगोदर सांगितलं बाई तू फक्त थोडे दिवस जाऊन राहा. आणि त्याच्यामध्ये मतित अर्थ काय की बाई तुला तिथं घरी दिलेलं आहे, तिथं नांदणं तुझं कर्तव्य आहे. तसंच ज्ञानोबराय सुद्धा देवाची द्वारी उभा क्षणभर सांगतात. तेच ज्ञानोबराय शेवटी म्हणतात, सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्धी घडी सुद्धा रिकामा राहू नको. क्षणाला हा विचार आपण करणं गरजेचं आहे. आणि आज ही नैमित्तिक स्वरूपाची सेवा, या नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी आपल्याला सावध करणारा अभंग सेवेसाठी निवडला होता. महाराज आमचे अर्जुन भाऊ असतील, प्रदीप भाऊ आहेत, दोघांना पोरकं करून त्यांच्या मातोश्री गेलेले आहेत. कारण आईची सर या जगामध्ये कोणी काढू पूर्ण करू शकत नाही महाराज. कारण आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वराला प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येकाच्या जवळ राहून त्याची काळजी घेता येत नाही, म्हणून तोच परमात्मा आईच्या रूपानं तो महाराज अवस्थित झालेला असतो या चराचरामध्ये. एका गावामध्ये 2 जुळ्या बहिणी राहत होत्या आणि कर्मधर्म संयोगानं दोघीचं लग्न शिवच्याच गावामध्ये झालं. लग्नाला 1 वर्ष उलटलं, 1.5 वर्ष उलटलं, दोघीलाही सुंदर महाराज अपत्य झालं. 6-6 महिन्याचे दोघीचे लेकरं होते. पण घडू नये ते घडलं आणि त्या दोघीपैकी एक जी माता माऊली होती तिचं निधन झालं. निधन झाल्यानंतर सगळे आजूबाजूचे लोक गोळा झाले, भावकीतले माणसं गोळा झाले, सगळ्या बाया सगळे माणसं गोळा झाली आणि सगळी रडापड सुरू झाली. काय झालं बाई, असं व्हायला नको पाहिजे. सगळा नवरा वगैरे सगळेजण दुःखी होऊन महाराज सगळे रडू लागले. आणि मग इकडली पाहुणे तिकडली पाहुणे सगळेजण येऊ लागले. त्यावेळेला तिचं ते 6 महिन्याचं लेकरू महाराज ढसाढसा ते आकांत करून रडू लागलं. त्याला काय कळतं महाराज त्या लेकराला, आणि लेकराला काय आईशिवाय कोण आहे महाराज, त्याला काही कळत नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं की बाबा त्याच्यासमोर अप्सरा जरी उभी केली, रंभा जरी उभी केली तर त्याला काही गरज नाही, त्याला फक्त आई पाहिजे. आणि ते लेकरू रडू लागलं आणि रडणाऱ्या लेकरासमोर सगळेजण आता कुणीतरी शेजारची आजीमाई घ्याली, तशी आजी घ्याली, त्याचा बाप घ्यालाय, काका घ्यालाय, पण ते लेकरू शांत होत नव्हतं. तितक्यात तिच्या जुळ्या बहिणीची, जी माता माऊली वारली, तिच्या जुळ्या बहिणीची गाडी लगेच महाराज आली, पाहुणे रावळे सगळे आले. आणि मग कोणीतरी म्हणले हिची आई आणि हिची ती मावशी दोघे दिसायला कशा आहेत म्हणले, एकदम सारख्या आहेत. तिच्या हातामध्ये द्या म्हणले, जसं तिच्या कडेवर द्या, तिच्या मांडीवर द्या म्हणले, लेकरू शांत होईल. तिला आली महाराज, तिथं बसली, जरशी रडली, तिला बाजूला घेतलं, तिच्या मांडीवर ते लेकरू दिलं. पण लेकरू महाराज रडायचं थांबलं. तितकं एक जुनी म्हातारी बसलेली होती आणि तिनं सांगितलं, म्हणले अरे ते लेकरू कोणाच्यानं शांत होणार नाही, द्या म्हणले मायाकडे. तर म्हातारी गेली महाराज, तिनं ते लेकरू उचललं आणि तिची ती मान अडकून ठेवलेली खुटीला, ती देहातून प्राण निघून गेलेली आई त्या लेकराच्या मांडीवर आणून त्या माईच्या मांडीवर लेकरू आणून ठेवलं. दुसऱ्याच मिनिटाला महाराज ते लेकरू शांत झालं. कारण त्या आईच्या शरीराची, आईच्या संवेदनेची जाणीव त्या लेकराला झाली. विठाला विठाला अशा या मातेच्या वर्षश्राद्धानिमित्त श्रद्धया क्रियते यत्
तत्श्राद्धम, जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणावं. आणि या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही आजची नैमित्तिक स्वरूपाची सेवा, या सेवेसाठी उपस्थित असणारे सर्वच आपले गावातील भजनी मंडळी, आलेली पाहुणी मंडळी, सर्वच गुणीजन कलाकार, या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने आजची सेवा समर्पित. ज्ञानेश्वर चुहावी माझी